आताची सर्वात मोठी बातमी आहे। अहमदपूरमध्ये भाजपचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत। बालाजी पाटील यांनी स्वतः याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। 24 ऑक्टोबरला ते आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अहमदपूर मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांना मोठा फटका बसणार आहे। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर हे 24 ऑक्टोबरला असंख्य कार्यकर्ते घेऊन आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यामुळे संपूर्ण अहमदपूर चाकूर मतदारसंघात एकच चर्चा चालू आहे। आत्ताची हे सर्वात मोठी बातमी आहे। बालाजी पाटील चाकूरकर हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून जनतेमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। बालाजी पाटील यांनी चाकूर येथे पत्रकार परिषद घेऊन याविषयीची संपूर्ण माहिती दिली। यावेळी त्यांनी महायुतीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर जोरदार टीकाही केली। मतदारसंघातील सिंचनाचे क्षेत्र किती टक्के आहे हे चालू आमदारांनी सांगावं। मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, मी मॅनेज होणार नाही, मला मॅनेज करणारा अजून जन्माला आलेला नाही। भाजपचे संपूर्ण कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। यामुळे बालाजी पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे। बालाजी पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे आमदार बाबासाहेब पाटील यांना मोठा फटका बसणार आहे। बालाजी पाटील निवडणुकीमधून माघार घेणार नाही, बालाजी पाटील मॅनेज होणार नाही, मला मॅनेज करणारा अजून तरी या भूतलावर जन्माला आलेला नाही। मी 6 महिने झालं मतदारसंघामध्ये फिरतोय आणि सर्वांच्या तसं तर 40 वर्षापासूनची माझी चळवळ आहे। पण आपल्या मतदारसंघामध्ये जे धनदांडगे लोक आहेत, हे धनदांडगे लोक धनाच्या माध्यमातून कार्यकर्त्याला विकत घेण्याचा उद्योग या मतदारसंघात मागच्या 10-15 वर्षामध्ये तेजीत आहे। त्यामुळे मी या मतदारसंघामध्ये मला जे काही समर्थन करणारे जे काही लोक तरुण आहेत, युवक आहेत, सरपंच आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, या सर्वांना मी कुठेही उजेडात येऊ देणार नाही। हे सगळे अंडरग्राऊंड काम करत आहेत आणि ते अंडरग्राऊंड काम केलं तर ते वोटिंगमध्ये रूपांतरित होणार आहे। आज मी त्यांना जर सोबत घेऊन हिंडलो तर हे लोक त्यांना दाबण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे या विधानसभेला सामोरं जाताना मी सर्वसामान्य जनतेच्या बळावर ही निवडणूक अपक्ष म्हणून मी 24 तारखेला अहमदपूरमध्ये निजवंते मैदानामध्ये जाहीर सभा कार्यकर्त्यांचा 15,000 कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये मी हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। अहो, चाकूरचा विकास झाला असता तर बसस्टँड बघा ना, ग्रामीण रुग्णालय बघा ना, गावातले तालुक्यातले ग्रामीण रस्ते बघा, नॅशनल हायवेचे रस्ते सोडले तर कुठलेच रस्ते चांगले नाहीत। मागच्या वर्षी रस्ता केला, आमदा वाहून गेला। गेल्या वर्षी शाळा बांधली, आमदा गळू लागली। गेल्या वर्षी पूल बांधला, आमदा पावसात वाहून गेला, धरण फुटलं। आज सगळे भ्रष्ट कामं केले या लोकांनी, सगळा पैसा पाण्यात वाहून गेलाय साहेब। पोटा तिळतिळ तुटतो जीव, एवढा हजारो कोटीचा निधी येतो आणि हे पाण्यामध्ये आपले चोंबडे कार्यकर्ते, आपले बगलबच्चे कार्यकर्ते पोचण्यासाठी याचा वापर करतात। जरा विचार करा, मागचा निजामाचा काळ आठवा, आपला तो इंग्रजाचा काळ आठवा, त्या काळामध्ये झालेली बांधकामं बघा, आपली लातूरची गंजगोलाई 100 वर्ष पूर्ण झालेली बघा, या सगळ्या बांधकामाचा दर्जा बघा। परवा आपल्या रेल्वेचे पुलं तुम्ही आता पाडा म्हणून 150 वर्ष झालेत, पाडा म्हणून रेल्वे विभागाकडून पत्र आलं, ते 150 वर्षाचे पुलं पाडण्यासाठी ब्लास्टिंग केलं तर ते फुटत नव्हते। एवढे उत्तम दर्जाचे कामं त्या इंग्रजाच्या आणि निजामाच्या काळात होतात। आणि स्वातंत्र्यानंतर लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आणि या लोकशाहीमध्ये असा आमचा बाजार बुणग्याचा कारभार होतो। आमच्याकडे गेल्या 2 वर्षापूर्वी केलेल्या रस्त्यावर पुन्हा दुसऱ्या नवीनच इस्टिमेट, नवीनच फंड वापरला जातो। हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे। हे मी तर चौकशी लावणार आहे, या लोकांना जेलमध्ये घालणार आहे। एक निधी आणल्यानंतर तो किती वर्षाच्या क्वालिटीचा असला पाहिजे, किती वर्ष त्याच्याकडे बघायची गरज नाही, ते मी सगळी चौकशी लावून हजारो करोड रुपये निधीचा या ठिकाणी अपहार झालेला आहे। या सगळ्यांना SIT चौकशी
CBI चौकशीच्या माध्यमातून यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेला 2024मध्ये आमच्या लोकसभेचा उमेदवार अत्यंत काठावर पडलेला आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांनी, लातूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी, भाजपच्या सुद्धा, नुसता मी या भ्रष्टवादी आमदारावर आरोप नाही करत, पण माझ्या पक्षाच्या सुद्धा लोकांनी सुधाकर श्रंगारे याच्याकडून कोट्यावधी रुपये आणलेत आणि 5 रुपये खर्च केलेले नाहीत आणि कोट्यावधी रुपये आणून आमच्या उमेदवाराचं काम केलेलं नाही. आणि या महायुतीमध्ये जो भ्रष्टवादीचा जो MLA आहे त्या MLAनं सुद्धा 5 मतंसुद्धा आम्हाला मिळवून दिलेली नाहीत. त्याचा पुरावा आपणाला अमित देशमुखांनी दिलाय ना. यांचं सहकार्य झाल्यामुळे आमचा उमेदवार निवडून आला. अहो, बालाजी पाटील ज्या कम्युनिटीतून येतो त्या कम्युनिटीचा उमेदवार काँग्रेसचा असताना सुद्धा बालाजी पाटलानं पक्ष ही आई समजून पक्षाच्या उमेदवाराचा प्रामाणिक काम केलं आहे. आणि आमचे लिंगायत कम्युनिटीचे गावं काढा, प्रत्येक गाव भारतीय जनता पार्टीला प्लस आहे. आम्ही बेईमानी करणारे लोक नाही, म्हणून आमच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणारे आमचे उमेदवार होऊ शकत नाहीत आणि आम्ही त्यांचं काम करू शकत नाही. या विधानसभेला मी सामोरं जात असताना मला 62 वर्षाचा बॅकलॉग डोळ्यासमोर दिसतो. माझा चाकूर तालुका होऊन 32 वर्ष झाले. हे 32 वर्ष माझ्या डोळ्यासमोर दिसतात. मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाकडून लढलेले आणि आता तुतारी गटाकडे गेलेले उमेदवार, त्यांनी डिजिटल MIDCचं केलेलं उद्घाटन माझ्या डोळ्यासमोर दिसतं. किती फसवेगिरी करावं लोकांची, किती दिशाभूल करावी. 62 वर्ष, 32 वर्ष आणि हे 5 वर्ष, प्रत्येक वेळेस प्रत्येक लोकप्रतिनिधींनी माझ्या मतदारसंघातील लोकांची उपेक्षा केलेली आहे. आज डिजिटल MIDC नाही, 62 वर्षातला बॅकलॉग भरून काढू शकले नाहीत. आज सिंचनाचं क्षेत्र किती टक्के आहे सांगावं ह्या चालू आमदारानं, किंवा हे जे 3 आमदार आतापर्यंत आता मंडोळ्या घालून पुढे येणार आहेत त्यांनी सांगावं माझा अहमदपूर विधानसभा मतदारसंघ किती टक्के सिंचनाखाली आला. ते बोलत नाहीत. आम्ही तळं केलं, आम्ही धरण केलं. अरे एक धरण केलं, एक तळं केलं तर सगळ्यांची तहान भागली का? म्हणून या सगळ्या मतदारसंघातल्या माझ्या शेतकरी भावाच्या काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याचा संकल्प करून मी या मुद्द्याच्या माध्यमातून मी निवडणुकीच्या सामोरं जातोय. या मतदारसंघातल्या तरुणाच्या हाताला रोजगार नाही म्हणून ते लग्न होत नाहीत म्हणून मायबाप त्याला पुण्या मुंबईला दिल्लीला पाठवतात. मेट्रो सिटीला जाऊन 10-15 हजारावर रोजगार करावा लागतो, काम करावं लागतं. त्या माझ्या तरुणाला माझ्या भागामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझा निवडणुकीच्या मी या विधानसभेच्या दृष्टीनं सामोरं जातो. मी माझे जे काही मुद्दे आहेत, मी खूप काही करण्याचा माझा मानस आहे. मी अभ्यास करून मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे. काही उठला आणि काहीतरी त्याला खाज उठली म्हणून सुटली म्हणून विधानसभा निवडणूक लढवायची. मी 40 वर्ष चळवळीमध्ये काम केलं आहे. मला ह्या मतदारसंघाची परिपूर्ण नाळ माहिती आहे. या लोकांच्या प्रश्नाची मला जाणीव आहे. सर्व जाती धर्मांना एका विचारधारेमध्ये बांधण्याचा माझा मानस आहे. सर्वांना न्याय देणे, महिलांना सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून त्यांना लघु उद्योग निर्माण करून देणे आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेला उत्पादित केलेला माल, त्या मालाला सुद्धा मार्केट मिळवून देणे, हे मुद्दे घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातोय. ये अंदर की बात है, पूरी जनता मेरे साथ है. हे सांगत असताना लक्षात घ्या बंधूंनो, भारतीय जनता पार्टीचा तर प्रत्येक कार्यकर्ता माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून आहे. पण ये अंदर की बात है, सगळ्या पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते या सगळ्या लोकप्रतिनिधीच्या डोंगी कारभाराला पूर्णपणे वैतागलेले आहेत.
जे काही त्यांचं नाटक सध्या चालू आहे ते फक्त चाकूर तालुक्यात चालू आहे. अहमदपूर तालुक्याला तर ह्यांना धक्का देऊन लोक जातात, पण ह्यांना नमस्कार करत नाहीत. एवढं वैतागलेत अहमदपूर तालुक्यातले. हे अहमदपूर तालुक्यातले लोक आहेत. इथं जे काही 10-20 कार्यकर्ते इथं त्यांच्या मागे पुढे जे लाभार्थी फिरलालेत ते फक्त चाकूर तालुक्यातले पत्रकार बांधवांनो. त्याच्यामुळे ह्या ज्या सोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी गावं खाऊन टाकल्यात. गावं त्यांनी त्यांच्यासोबत आहेत म्हणून गावातले लोक ह्याच हरामखोरानं आपलं गाव खाल्लं आहे, आपल्या गावातलं सगळं निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्यासोबत हिंडणारे जे लाभार्थी लोक आहेत का, त्यांच्याकडे बघितल्यानंतर तर 100% ही डिपॉझिटपर्यंतसुद्धा पोहोचणार नाहीत. हे वाक्य मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. यांना वनवन करावं लागेल डिपॉझिट वाचवण्यासाठी. यांचा फक्त आधार काय आहे, पैशाच्या माध्यमातून जनतेला विकत घेण्याचा. पण सांगतो तुम्हाला, जनतासुद्धा आता खूप हुशार झाली आहे. पैसे त्यांचे घेणार आणि मतदान मला देणार. एक लक्षात घ्या, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी महायुतीचा कधीच नव्हतो आणि मी महायुतीचा झालो नाही. कारण आम्हाला ही महायुती आवडलेलीच नाही. मला आवडलेली नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याच कार्यकर्त्याला आवडली नाही. आमचा नैसर्गिक मित्र वेगळा होता आणि हे सगळं वेगळं झालेलं आहे. आता जास्त खोलात जाणे उचित नाही. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या विरोधात बंड करत नाही. माझं इथं चिन्ह नसल्यामुळे मला नाविलाजानं मला अपक्ष थांबावं लागतंय. आम्ही महायुतीमध्ये नव्हतो कधीच. आम्हाला या भ्रष्टवादी MLAनं अजूनही आम्हाला त्याचा निरोप नाही. 3,500 करोडचा निधी आणला म्हणून सांगतात आणि 3,500 निधीचा वाटा आमच्या कुठल्याच कार्यकर्त्याला अजून 5 रुपयाचा मिळाला नाही. त्याच्यामुळं त्यांचं आमचं आम्ही महायुतीचे नाहीच, आम्ही भाजप. मी मतदारसंघातल्या जनतेला हेच आवाहन करेन की बालाजी पाटील चाकूरकर गोरगरीब जनतेसाठी 40 वर्ष लढतोय. दीनदलित, दुबळ्या, उपेक्षित शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर, महिला, विद्यार्थी, 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदारासाठी 40 वर्ष निस्पृह भावनेनं काम करतोय. कुठलीही 5 रुपयाची त्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवली नाही. कुणाचा चहासुद्धा न पिता अहोरात्र मी काम केलं आहे. माझ्या तारुण्यातली 40 वर्ष मी समाजासाठी समर्पित केलेत. मी 40 वर्ष मोफत काम केले लोकांचं. तर मला 40 वर्षाच्या चळवळीचा अंदाज घेऊन, म्हणजे माहिती घेऊन, तुमच्यासमोर आहेच जनतेच्या, मला एक मत फुकट द्या, मोफत द्या, एवढंच मी जनतेला आवाहन करतो. आणि तुम्ही मला विजयी केल्यानंतर मी तुमचा आयुष्यात विश्वासघात करणार नाही. आणि हो, या आमदारकीच्या काळात जो काही विकासाचा निधी येईल त्या विकासाच्या निधीमधून मी किंवा माझा परिवार चहासुद्धा पिणार नाही. मी सर्व जनतेस समर्पित मी काम करणार आहे. तरी जनतेनं मला, या लेकराला पोटात घ्यावं, सांभाळून घ्यावं आणि भरभरून मतं द्यावी. मी विजयी नक्कीच होईन आपल्या आशीर्वादानं. जनता जनार्दनाचा आशीर्वाद माझ्या पाठीवर. माझ्यात जे बळ आहे ना, आज मला 12 हत्तीचं बळ आलं आहे. बेंबडे साहेब, माझ्याकडे पैसे नाहीत, पण माझ्यासोबत जनता आहे आणि जनता माझ्यासोबत असल्यानंतर मला 12 हत्तीचं बळ आलं आहे. मी कुठेच जुमानणार नाही, कुणाच्या अफवेला बळी पडणार नाही. म्हणून जनता जनार्दनानं, मतदार बांधवानं हेही लक्षात ठेवावं, कुठल्याही अफवेला बळी पडू नका. बालाजी पाटील निवडणुकीमधून माघार घेणार नाही. बालाजी पाटील मॅनेज होणार नाही. मला मॅनेज करणारा अजून तरी या भूतलावर जन्माला आलेला नाही. त्यामुळे जन्माला येईल तोपर्यंत ही निवडणूक होऊन जाईल.